तर मित्रांनो आज आम्ही बाहेर चाललो फिरायला, पण अजून ठरलेलं नाही कुठं जायचंय. ओ कुठं जायचं? चांदबेबी. चांदबेबी. कुठं जायचं? सिद्धटेकला. सिद्धटेक. तर कुठं जायचं? पुढे झाला बायला सांगा. ओ कुठं जायचं? काय चांदबेबीन काय लावलंय? जायचं गोरक्षनाथ गडाव जायचं का? मस्त आहे. गोरक्षनाथ गडाव कुठं जायचं? पुढं नाही, आम्ही पैसे दिलेले नाही, तुम्ही नाही, आता तिथं मी तयार आहे. ठीक आहे, आता ठरलं नाही काय तर ठरवतो कुठं जायचं. देवगड. हा भारी सर. बघा बघा रेकॉर्ड करून ठेवलं सगळं मी. रोज रोज गाडीत का? नको भाऊ नको नको. खा ना. हाव खा. हो जरा खा. खा ना. नाही आवडत. तर आता भेळ खाऊन झालेली आहे. मी सगळ्यांना भेळ चारली. कशी वाटली भेळ? इथं मी सांगतो फक्त मध्ये मध्ये तुम्हाला बीप बीप टाकावं लागेल. बरं नको नको. बीप नका टाकू. सगळा विचार करून बोला, पैसे दिलेत नाही दिले. होय. कसं वाटलं भेळ खाऊन फुकटची? एकदम भारी होती भेळ, मस्त, मला आवडली. निलेश सरांचे खूप खूप आभार. आता गाडीत पण त्यांच्यात जायचंय. बरं. हो कशी वाटली भेळ? एकदम भारी. शेवटी कडू लागत होती कशामुळं काय नव्हती, तुम्ही काढलेल्यामुळं. तर आम्ही बाहेर निघायचा प्रयत्न केला, पण आता आम्ही इथं चांदबेबीला आलेलो आहे आणि आता आम्ही सुरपारांपैकीवर राहिलो. तर मित्रांनो सुरपारंबी खेळ चालू आहे. अरे पकडला पकडला. आले 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 आले. अजून वर लगेच पा आता तिथे उतर सोने सोने उतर. आउट झाले आउट झाले. अर्जुन अर्जुन काढ राहिलो का कळतंय आता आम्ही बी. आले सर आले. त्याची हाईट जाती सर तिथं. उडी मारायचा प्रद्युम सर वर संपतलेत कोणी आवाज नाही तिकडे. साने खाली जा थोडं. साने खाली जा. सर असं भेटलं तर जमतं का? नाही नाही. फेकायचं आपल्याला. इकडे इकडे इकडे. हातात घ्यायचं रे, फक्त हातात घ्यायचं, रिंगणाच्या बाहेर काढायचं फक्त शिवून. अरे माझ्या वेळाला तर तू तर तुझ्या वेळाला तर मी. अरे तुम्ही दोघच खेळू राहिले. नाही राहत. इथं वर आहे वर आहे वर अजून. या वर अजून. चांगलं सांगितलं. आयुष्य गेलं याच्यात. सरक. धरणार मी 1 मिनिट. तिथं प्लॅनिंग असतं. तू मध्ये मी मधी अर्जुन सर ये. चला 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 उतर. आणते इथे पायाच्या खालून फेकायचं. असं आहे. असं असतं ते. जा इकडं आलं. आपल्याकडे रूल नाही. सगळे माकडं झाडावर चढलेत. हे बघा
आणि हे दिसनाच हा हो यार कुठे आहे? हा इथं हा दिसला हे बघा दिसत असून तुम्हाला वर दम बसलाय कोणाची एक नाही दोन नाही हा आता सनी सरांवर राज्य आलेले आहे आणि हे इथं पण बसलेले आहेत. हे सोनू सर, ऋषी सर, अर्जुन सर. अरे आता ह्यो प्लॅन वेगळा झालेला आहे. आज वैष्णवी मॅडमचा बर्थडे आणि आता मॅडमची एंट्री होणार आहे. त्यांच्यासाठी सगळे थांबलेले आहेत. वाट बघून आले आले. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. काय आज वैष्णव मॅडमचा बर्थडे, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना त्यांचं येणारं आयुष्य खूप सुख समृद्धीचं समाधानाचं जावो आणि लवकरच त्यांना भरभराटीचं पण जावो एवढंच येत आहे. हा ही ईश्वरचरणी प्रार्थना. हा तर वैष्णवी मॅडमचा आज वाढदिवस आहे. ते आज 22 वर्षाच्या झाल्यात. तर खूप आनंद वाटतोय आणि त्या नेहमीच त्यांचा छोटासा आनंद आपल्यासोबत साजरा करतात. सगळ्यांना हा एवढं सगळं साजरा केला. हा म्हणजे प्रत्येकडे त्यांचे 100 केस झाले तरी त्यांनी एन्जॉय म्हणजे पार्टी दिली. त्यांचा आज बर्थडे आहे तरी पार्टी दिली आणि त्या दरवेळेस फोन करून सांगतात या आपण पार्टी करू. म्हणजे खूप पण मोकळ्या येतात त्या आणि काय झालं आणि दरवेळेस त्या पार्टी देतात, खर्च करतात आणि दरवेळेस भारी वाटतं आणि आम्हाला बी भारी वाटतं. मॅडम एक वेळेस 1 तास लेट येतात पण आम्ही आधी येऊन बसतो. मॅडमला आम्ही असं विचारतो की मॅडम आज आम्ही कुठं येऊ. त्यांच्यात तुम्ही कुठं जा, आम्ही कुठं बी जातो. आम्ही ते येऊस तर अजिबात ताटाला हात लावला नाही. अजिबात जसं आहे तसं अजिबात ते 2दा हात धुवायला घेऊन आले पण आम्ही शपथ नाही हात तसाच करा बात. जरी आली नाही मुलगी तर काय करायचं म्हणून आम्ही केक सुद्धा फोडला नाही. तर वैष्णवीला खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर 200 हा बोला सर. हा थांबा तिथंच लिहा थांबा. हा तर आज वैष्णवी मॅडमचा बर्थडे. हात सोडू हात सोडू बोला. हा हा आज त्यांनी मागच्या वेळेस पण इथंच आपण 100 केचं सेलिब्रेशन केलं. ते अजून लक्षात आहे. आजचं पण लक्षात राहील. लवकर त्यांचे 200 घ्यावा आणि परत आम्ही 150 पक्केची बी पार्टी घेणार. 150 के होते ना आता. तुमचे पण होते ना. बरं ठीक आहे 200 केची लवकर पार्टी होईल. तर अर्जुन बोल. हा अर्जुन. हा तर मॅडम वाढदिवस शुभेच्छा नाही दिल्या. दिले ना परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा हा सोडात. हा आमचे रायटर आहेत अर्जुन सर. हा. बोला. तर मॅडम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज तुम्हाला 22 वर्ष 20 का 22 वर्ष कंप्लीट झाले. हे लहान केलं. हा ठीक आहे. हा तर तुम्ही अशाच पार्ट्या देत राहा. मी तर म्हणतो वर्ष तुमचे 2दा बर्थडे यावा. लवकरात लवकर तुमची 200 की कंप्लीट व्हावा. पुन्हा पार्टी मिळावा. पुन्हा पार्टी मिळावा आणि असंच पार्टी देत राहा. अशीच पार्टी येत राहा. ओके. हा सौरव सर बोला. आज मॅडमचा बर्थडे. मॅडम तुम्हाला आवाज येतो का एवढ्याला? मग काय सगळं अरे मोबाईल 2 ला घातले ना. चला मॅडमचा आज बर्थडे. मॅडम तुम्हाला वाढदिवसाच्या खरंच खूप खूप शुभेच्छा. सगळ्यात आधी विश केलंय. स्टेटस टाकले सगळ्यात आधी. रात्री मी फोन केलता 12 वाजता मॅडम. सगळ्यात आधी विश केलंय. माझी स्टोरी बघून यांनी माय सगळ्यात बायकोने केलं सगळ्यात पहिलं wish. अहो मला 6 जानेवारी लक्षात आहे. मी सगळ्यात नाही केलं पहिलं, बायकोने केलंय. बायकोनी केलं. सरांच्या बायकोनी केलं हा. आधी.
फोन लावला सकाळी म्हणे हो तुमचा बड्डे ना. माझं मॅडम सोबत फोटोच नाही एक. असंच मॅडम मेहनत करत राहा आणि लवकर तुमचे 200 के होते परत आपण पार्टी करू. वा धन्यवाद वा. धन्यवाद हा चला सर मॅडमचा आज वाढदिवस आलेला आहे. जोरात वर्षातून एकदा वाढदिवस येतो सेलिब्रेशन वहिनी, करणं एक वहिनी पण. इकडे या, उभा ते खा. हा. नाही. वर्षातून एकदा वाढदिवस येतो तर सेलिब्रेट करून राहिलो आम्ही. मॅडम जरा लेट आलाय पण अर्धा तास आधीच आम्ही येऊन बसलो. ये बात सीन पर नहीं बताई. आता आले ना आता ती तयार होतो. हा जाऊ दे वहिनी वाढदिवसाच्या परत एकदा थँक्यू खूप खूप शुभेच्छा. बस बस एवढंच बस ठीक आहे थांबा मला येऊ दे. बरं या मॅडम बसा मॅडम बसा. हा स्टार्ट आता स्टार्ट मॅडमला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा. मला आठवत आहे की आम्ही पहिला रील केला होता बऱ्याच दिवसापूर्वी. ते आठवत नाही कधी केला सुरुवातीपासून मला आठवतंय. तर आम्ही पहिला रील केला आणि आता त्यांची प्रगती बघून खरंच असं वाटतंय की सोडून द्या. पुण्याला केलं की सोबत घेतलं. खूप चांगली प्रगती करतात मॅडम. अशी त्यांच्या आयुष्यात प्रगती होत राहू. मिलियन पर्यंत जावा त्याच्यानंतर पण लांब जावा. पार्टी देत राहा. स्ट्रगल आहे याच्या मागे सोपा खेळ आहे काय. सगळे तुम्ही इथं माझ्या वाढदिवसासाठी आलात. मी माझ्या एका शब्दावर आलात त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि असंच प्रेम करत राहा, असाच सपोर्ट करत राहा सगळ्यांनी. बस याच्या पुढे जास्त काही नाही बोलायचं. धन्यवाद. आरती घ्या. करते आपल्या हॅपी बर्थडे